हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आपणा सगळ्यांना डेली व्लॉग बघायला खूप आवडतं किंवा ऑर्गनायझेशनवरचे आणि मोटिवेशनवरचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. त्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा इतरांचे व्हिडिओ बघतो, इतरांची लाईफस्टाईल बघतो, तेव्हा आपल्यालासुद्धा आपलं कुठे चुकतं आहे, आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजेत हे समजतं किंवा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला काही पॉझिटिव्हिटी मिळत असते. खूप वेळा कमेंट असतात की ताई तुझ्या बोलण्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी मिळते. तर मैत्रिणींनो, अनुभव हा आपला सगळ्यात मोठा गुरु असतो आणि खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह घडत असताना सुद्धा मी पॉझिटिव्हिटीकडे कशी वळले ते सुद्धा सांगणार आहे. चला, तर आपल्या मैत्रिणींची खूप वेळा रिक्वेस्ट असते की मॉर्निंग रुटीन दाखवा, इव्हिनिंग रुटीन दाखवा. तर आत्तासुद्धा मी मॉर्निंग रुटीनच दाखवत आहे. तर सध्या मी हे सुरू केलं आहे मेथीचं पाणी. आज त्याच्यामध्ये मी दालचिनी टाकली आहे. म्हणजे मेथी आणि दालचिनी रात्रभर भिजत ठेवलेली आणि सकाळी हे पाणी प्यायचं आहे. सध्या खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे रोज नाही पिलं तरी चालेल, पण मला याचा खूप फायदा जाणवला. म्हणजे सकाळी उठल्यानंतर फक्त साधं पाणी पिण्यापेक्षा हे असं मेथीचं पाणी किंवा किंवा रात्रभर भिजवून ठेवलेलं धना, जिरा, बडीशेपचं पाणी, काकडी, लिंबू, पुदिना टाकलेलं पाणी, तर हे सगळं जे आहे तर ते बॉडी डिटॉक्स करायचं काम करतात. बघा, 40 नंतर सकाळी जेव्हा उठतो ना तेव्हा फारसा उत्साह जाणवत नाही किंवा इन्फ्लमेशन जाणवतं, अशी थोडीशी सूज आल्यासारखी वाटत असते हातापायांना. तर या सगळ्या त्रासावरती हे चांगलं काम करतं. चला, आजचा नाश्ता आहे तर तो सुद्धा छान हलका फुलका प्रोटीनयुक्त आहे. आता बोलता बोलता याची रेसिपी सांगायची राहून गेली तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. या सगळ्या ज्या प्रोटीन रिच रेसिपी आहेत ना तर त्या मी शॉर्ट व्हिडिओमधून शेअर करत असते. तुम्ही बघत नसाल तर नक्की बघा, कारण इथे लाँग व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही बोलायचं असतं वेगवेगळ्या विषयांवरती. आणि थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल गाण्यांचा, कारण बाजूच्या बिल्डिंगमध्ये पूजा आहे. सांगू का, आपण कुठे चुकतंय हे आपल्यालाच कळत नसतं. म्हणजे मला सुद्धा आताच हे समजायला लागले. म्हणजे मी तशी पहिल्यापासूनच स्वतःची काळजी घेणारी आहे, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपण सगळं काही पौष्टिक खातोय, पण तसं नसतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. म्हणजे आपलं खाणंसुद्धा, आपला एक्झरसाईज, आपण किती स्ट्रेस घेतो, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो. म्हणजे फक्त पौष्टिक खाल्लं किंवा फक्त एक्झरसाईज केला तर हेल्दी राहतो असं नाही आहे. आपल्याकडून ना कळत नकळत खूप साऱ्या चुका होत असतात. आणि सगळ्यात मोठी चूक काय आहे माहिती आहे का? स्वतःकडे दुर्लक्ष करणं ही फक्त चूक नाही तर तो एक अपराध आहे. हे आता जाणवायला लागलं आहे किंवा आजूबाजूला जरी आपण बघितलं ना तरी आपल्या लक्षात येतं. म्हणजे जेव्हा आजारी पडतो किंवा इतरांना सुद्धा आजारी असलेलं बघतो ना तर तेव्हा कळतं हेल्दी असण्याची किंमत काय आहे. याचा अर्थ मी सुद्धा फार हेल्दी आहे असं नाही. मला सुद्धा काही गोष्टी फार उशिरा समजलेत. खूप आधीपासून आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करायला पाहिजे होता आता असं मला वाटतंय. म्हणजे बघा, खूप वेळा आपलं रुटीन असतं, जास्तीत जास्त मॉर्निंग रुटीन असतं, तर ते इतरांवरच अवलंबून असतं. सकाळी आपल्याला सगळ्यांसाठी नाश्ता, जेवण बनवायचं असतं, डबा करायचा असतो. मग भले आपल्याला किती पण लवकर उठायचं असेल ना तरी रात्री आपण किती वाजता झोपतो याच्यावरती खूप अवलंबून असतं. आणि जेव्हा घरातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणारे असतात ना तेव्हा तर कामाच्या वेळा ह्या फिक्स नसतात. माझंसुद्धा असंच आहे. यांच्या येण्याच्या वेळा असतात तर त्या फिक्स नसतात. कधी 10, 11, 12 किती पण वाजतात. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यावरती खूप मर्यादा येतात, कारण की आपली झोप पण पूर्ण झाली पाहिजे. मग खूप वेळा सकाळी चालायला जाण्याचं मिस होतं आणि झोप पूर्ण झाली नसल्यामुळे सकाळी अजिबात काहीच करावंसं वाटत नाही. तर माझंसुद्धा असंच बऱ्यापैकी होत होतं. आणि आपलं लक्ष कधी जातं सांगा? जेव्हा स्वतःला त्रास व्हायला सुरुवात होतो ना तेव्हा आपलं स्वतःकडे जास्ती लक्ष जातं. तर मागेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे. अशीही मला फार कमी झोप आहे. आणि आता हल्ली काय होत होतं की मला अजिबातच झोप लागत नव्हती. 12-1 वाजेपर्यंत अगदी इतके पाय दुखायचे, म्हणजे झोपायला गेल्यानंतर दुखायचे, दिवसभर अजिबात नाही. त्यामुळं मग झोप लागायची नाही. आधी मी थोडंसं दुर्लक्ष केलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ही काही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे. मग मी ठरवलं की आधी आपल्या सगळ्या टेस्ट करून घेऊयात. म्हणजे जसं की शुगर, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल. तर ही लॅब आहे. मी तिथं टेस्टसाठी गेली होती. इतकी चांगली लॅब बघून तुम्हाला वाटेल ही लॅब आहे की काय, पण ही लॅबच आहे आणि ही नवीनच ओपन झाली आहे. आधीची लॅब तर अक्षरशः जावंसं वाटायचं नाही. पण खरंच असं वाटतं आपल्या देशातील सगळेच दवाखाने किंवा त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यात चांगल्या दर्जाच्या असायलाच पाहिजेत. आणि जास्त व्हिडिओ घेतला नाही, कारण आजूबाजूला सगळे पेशंट पण बसलेले असतात, तर त्यांची प्रायव्हसीसुद्धा जपायला पाहिजे. वर्षातून एकदा ह्या सगळ्या टेस्ट मी करत असते. आणि 40 नंतर प्रत्येकानं स्वतःचं चेकअप हे करायलाच पाहिजे, कारण वेळीच गोष्टी लक्षात आल्या ना की पुढे जाऊन पैसे आणि मानसिक त्राससुद्धा वाचतो. त्याच्यानंतर डॉक्टरांकडे गेलेली. HbA1c तर नॉर्मल होता, पण झोप व्यवस्थित नसल्यामुळे फास्टिंग शुगर थोडी जास्त होती. जे पाय दुखत होते तर त्याचं कारण मॅग्नेशियमची कमी होती. मॅग्नेशियम आणि B12चे सप्लिमेंट त्यांनी दिली. तर मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असते तेव्हा आपले पाय दुखत राहतात आणि झोपेवरती सुद्धा परिणाम होतो. आणि वरवर आपल्याला जीवन सुखद असं दिसत असलं तरी प्रत्येकालाच काही ना काहीतरी स्ट्रेस हा असतोच. आपल्यापेक्षा ज्या वयाने मोठ्या आहेत ना त्यांना आपण खूप वेळा बोलताना ऐकतो
की वेळेस स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. आता ह्या सगळ्या गोळ्या खायला लागत आहेत आणि त्यांचे चेहरेच सांगत असतात की त्यांना स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षाचा किती पश्चाताप होत असतो ते. खरं तर ना, वेळ आणि वय निघून गेल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी समजतात. 3 वर्षापूर्वी जेव्हा माझं एक ऑपरेशन झालं आणि मी आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होते आणि तेव्हा पडल्या फक्त विचार करण्याखेरीज दुसरं काहीच करता येत नव्हतं. तेव्हा मला माझ्या आयुष्याची किंमत कळाली. काय चुका केल्यात आणि काय करायला नको होत्या हे समजलं. आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे समजलं. आपण आजूबाजूला बघतो ना, तेव्हा समजतं काही लोकं खूप हेल्दी असतात, पण दुसऱ्याचा द्वेष, ईर्ष्या, जेलसी करण्यामध्ये स्वतःचं मौल्यवान आयुष्य आहे ते वाया घालवत असतात. असं करायला नको आहे. ते जे 8 दिवस माझ्या आयुष्यातले होते ना, तर ते मला इतकं काही शिकवून गेले ना, की माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आधी मी फार चिडचिडी होते. खूप साऱ्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे किंवा अगदी आजारी पडले तेव्हासुद्धा मलाच हा त्रास का असं वाटायचं. पण नंतर समजलं की काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतातच आणि जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जे काही चांगलं आहे त्याच्यावरती जास्ती फोकस करायचा. आपल्या मनाला ज्या निगेटिव्हिटी देणाऱ्या गोष्टी आहेत, मग त्या कुठल्या गोष्टी असू देत, विचार असू देत किंवा व्यक्ती असू देत, त्यांना लांबच ठेवायचं. आपल्याला प्रत्येकाला हे एकच आयुष्य मिळालेलं असतं, तर त्याचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मंगेश पाडगावकरांची कविता माहिती आहे का तुम्हाला? सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. आणि एक गंमत सांगू का? ही कविता मी स्वतः मंगेश पाडगावकरांच्या तोंडून ऐकली आहे. जेव्हा कॉलेजमध्ये त्यांचा कवितांचा प्रोग्राम होता, तेव्हा मी सायन्सची विद्यार्थिनी. तर जेव्हा मला समजलं की मंगेश पाडगावकरांचं असा कवितांचा कार्यक्रम आहे, तर मी प्रॅक्टिकल बुडवून त्यासाठी गेले होते. आणि खरंच हे असे क्षण असतात ना, अनमोल असतात. तर मी काय म्हणत होते तुम्हाला समजलंच असेल. खरं तर प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये त्रासदायक अशा वाटणाऱ्या खूप साऱ्या घटना घडून गेलेल्या असतात. तर तशाच माझ्यासुद्धा आहेत. पण मला त्याबद्दल फारसं काही बोलायला आवडत नाही. त्यापेक्षा पॉझिटिव्हिटीवरती बोलायला मला जास्ती आवडतं. कारण त्यामुळं आपल्याला स्वतःलासुद्धा आणि इतरांनासुद्धा जेव्हा आपण पॉझिटिव्हिटी देतो ना, तेव्हा ती गोष्ट डबल होते आणि त्यामुळं आपल्याला आनंद मिळतो. आणि तुम्ही नेहमी मला बघितलं आहे की मी कुठलाही सण असू देत किंवा कुठलाही कार्यक्रम असू देत, खूप छान अशी तयार होत असते. कारण की स्वतःवर प्रेम करायला हवं हे मला उमगलं आहे. त्रासदायक गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. आणि मघाचीच कविता की सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, हे सुद्धा समजलं आहे. काही वेळेला निगेटिव्ह माइंडसेटची लोकं असतात, ती सतत किती स्वतःला त्रास आहे, दुसरे कसे आनंदात आहेत, मलाच किती प्रॉब्लेम आहेत, याच्यावरती डिस्कस करत असतात. बघा, सगळ्यात बोरिंग काम काय असतं? डॉक्टरांच्याकडे जेव्हा आपण जातो ना, तेव्हा इतकी गर्दी असते आणि तिथं बसायला किती कंटाळा येतो किंवा त्रासदायक वाटतं ना, त्याऐवजी तेवढाच वेळ आपण मॉलमध्ये फिरण्यामध्ये, बाहेर फिरण्यामध्ये घालवतो, तेव्हा काही वाटत नाही. पण तिथं गेल्यावर असं वाटतं की का मलाच हा त्रास आहे. तर अशीच मी एकदा डॉक्टरांच्याकडे गेली होती. इतकी गर्दी होती ना, बराच वेळ झाला तरी नंबर येत नव्हता. माझीसुद्धा खूप चिडचिड होत होती. असं वाटत होतं की काय मला इथं येऊन बसायला लागतंय. पण तेवढ्यात मी बघितलं, एक छोटं 1-2 वर्षाचं बाळ खूप आजारी होतं. त्याच्या आईनं त्याला हातावरती घेतलेलं आणि त्याच्या वडिलांनी ऑक्सिजनचा सिलेंडर हातात घेतलेला आणि ते धावत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. हे दृश्य बघून आहे ना, खरंच एवढं वाईट वाटलं ना. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आजूबाजूला बघितलं की समजतं जगामध्ये किती दुःख आहेत. तर आयुष्याची किंमत कळायला प्रत्येक वेळेला दुःखाचाच सामना करायला पाहिजे असं काही नाही. आता हे सगळं मी तुम्हाला सांगते आहे कारण की परवा एका मैत्रिणीचा फोन आलेला आणि ती खूप वेळ तरी स्वतःच्या त्रासांबद्दल बोलत होती आणि होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल सतत बोलत राहिलं ना, की तुमची मानसिकताच निगेटिव्ह बनून जाते. ती सुद्धा असंच लोकांचं आयुष्य सोशल मीडियावर बघत होती आणि स्वतःशी कंपेअर करत होती. तुझं कसं, माझं कसं, हिचं बरं आहे, तिचं बरं आहे, म्हणजे जगात सगळ्यांचं बरं चाललं आहे आणि तीच एकटी प्रॉब्लेममध्ये आहे असं तिला वाटत होतं. मग नंतर तिला समजावलं, असं नसतं आहे, दिसतं तसं नसतं. सुखी माणसाच्या सदऱ्याची गोष्ट माहिती आहे ना तुला म्हटलं. नंतर हळूहळू ते तिला पटलं. चला, तर आता खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी असूनसुद्धा त्यातूनसुद्धा मी कशी पॉझिटिव्ह राहते हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर मॉर्निंग रुटीनवर बोलता बोलता आपली गाडी दुसऱ्याच दिशेने गेली. पण ठीक आहे, तुम्हालासुद्धा मोटिवेशन आवडतं आणि सगळ्यात जास्त आपल्याला फ्रेश ठेवणारी आनंददायक अशी गोष्ट म्हणजे ही झाडं, पानं, फुलं. मलासुद्धा कधीतरी असं लो वाटत असतं ना, तर तेव्हा मी सरळ इथं छोट्याशा बागेत जाते आणि इथं काहीतरी काम करत राहते आणि मग मनातील जे निगेटिव्ह विचार असतात ते कुठे निघून जातात. तर असं स्वतःच आपण स्वतःवरती काम करायला शिकलं पाहिजे की कुठल्या गोष्टी त्रासदायक आहेत त्या सोडायला शिकलं पाहिजे. कोणत्या गोष्टीने आपण आनंदित होतो, कुठे आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, तर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा करायला पाहिजेत.
व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे जाता जाता लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.